पुण्यातील फ्लॅटमध्ये घडला धक्कादायक प्रकार, ज्याने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसलाय. आता जे लोक फ्लॅटमध्ये राहत आहेत अशा सर्व लोकांसाठी तातडीची सूचना जारी करण्यात आली आहे. भारताच्या इतिहासात यापूर्वी अशी कधीच घटना घडली नव्हती. एक अशी अत्यंत विचित्र आणि भयानक गोष्ट घडली, ती पण एका फ्लॅटमध्ये, ज्यामुळे देशातले सगळे फ्लॅटमध्ये राहणार असणारे लोक आता घाबरू लागलेत. आजकाल आपण पाहतो गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. काही फ्लॅटमध्ये बऱ्याच वेळा काही दुर्दैवी प्रकार घडतात. कधी चोरी होते तर कधी महिलांचे वेगवेगळे प्रकार उघडकीस येतात. पण पुण्यातल्या एका अत्यंत स्टँडर्ड फ्लॅटमध्ये, एका स्टँडर्ड सोसायटीत असणाऱ्या एका फ्लॅटमध्ये जे घडलं ते सगळ्यात वेगळंच होतं, जे पाहून अक्षरशः पोलीस देखील चक्रावले. जेव्हा पोलिसांना बातमी मिळाली, त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला. तो दरवाजे उघडल्यानंतर सुरुवातीला ते हॉलमध्ये गेले. हॉलमध्ये गेल्यावर सगळं ओके होतं, पण खरी भानगड पुढे होते. जेव्हा त्यांनी बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा आज जे दिसलं त्याने अक्षरशः पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. देशाच्या इतिहासात कधीच इतकी भयानक गोष्ट घडली नव्हती, ती एका फ्लॅटमध्ये घडली आहे. आता फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना रेड अलर्ट जारी केला आहे. मग काय घडलं असेल या फ्लॅटमध्ये की ज्यामुळे संपूर्ण फ्लॅटमध्ये राहणारे लोक आता घाबरू लागलेत? काय धक्कादायक प्रकार त्या बेडरूममध्ये दिसला की जो भारताच्या इतिहासात कधीच घडला नव्हता? तुमच्या शेजारी असा प्रकार जर सुरू असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. पुण्यातील हिंजवडीमध्ये, ज्याला पुण्याचे IT हब म्हणून ओळखले जाते, तिथल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीतल्या एका फ्लॅटमध्ये घडला धक्कादायक प्रकार. फ्लॅटमध्ये घडलेले अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील, पण हा प्रकार भारताच्या इतिहासात पहिलाच होता. खरं तर याची सुरुवात होते 2 वर्षांपूर्वी. हिंजवडीमध्ये देशातील अनेक लोक आपले नशीब अजमावण्यासाठी येत असतात, आणि तसेच आले होते 2 तरुण संभाजीनगरहून. दिसायला अगदी साधे, सुशिक्षित आणि खानदानी वाटणारी मुलं. दोघांचेही शिक्षण MBA झाले होते. जेव्हा ही मुलं सोसायटीत राहायला आली तेव्हा त्यांच्याबद्दल कोणालाही शंका येण्याचे कारण नव्हते, कारण की लोकांना वाटले बिचारी मुलं आहेत, MBA झालंय, आता कोणत्या तरी मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करतील, आपले करिअर घडवतील आणि सामान्य मुलांसारखे मोठे होऊन निघून जातील. सुरुवातीला काही दिवस सामान्य गेले. ते आले, त्यांनी सामान लावले. सोसायटीतल्या लोकांनी पाहिले की मुले अत्यंत चांगली आहेत, शांत आहेत, कोणाच्या कामात नाहीत ना वादात आहेत. पण म्हणतात ना, शांतता ही मोठ्या संकटाची चाहूल असते. तसेच इथे काहीतरी घडत होते. ही मुले असे काहीतरी करणार होती, फ्लॅटमध्ये असा व्यवसाय करणार होती की जो पाहून अक्षरशः संपूर्ण देशाला धक्का बसणार होता. हळूहळू जसे जसे दिवस जात होते तसा तसा विचित्र बदल यांच्या वागण्यात दिसू लागला. साधारणपणे IT मध्ये काम करणारी मुलं सकाळी 9 वाजता बॅग घेऊन बाहेर पडतात आणि रात्री 9 वाजता थकून भागून घरी येतात. पण ही दोघे तशी नव्हती. येताना ही मुले साधारण वाटत होती, वागणं सामान्य होतं, पण ती फ्लॅटमधून बाहेरच पडत नसायची. सोसायटीतल्या सुरक्षा रक्षकाला तसेच काही शेजाऱ्यांनी सुद्धा ही गोष्ट नोटीस केली होती की हे दोघे बाहेरच पडत नाहीत, ना कार्यालयात जातात ना संध्याकाळी परत येतात. दिवसभर त्या फ्लॅटचा दरवाजा बंद असायचा, रात्रभर बंद असायचा. कधीतरी एखादा पार्सल बॉय यायचा, त्यांना जेवण देऊन निघून जायचा. शेजाऱ्यांना वाटले कदाचित घरून काम असेल, म्हणजे कंपनीचे काम घरूनच करत असतील किंवा बेरोजगार असतील, म्हणून त्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण अचानक 5 दिवसांनंतर एक अशी घटना घडली, एक असा प्रसंग घडला, त्यानंतर लोकांना यांच्यावर संशय यायला सुरुवात झाली. 4-5 दिवस झालेच असतील, अचानक त्यांच्या फ्लॅटवर काही तंत्रज्ञ आले. ते तंत्रज्ञ हे वातानुकूलन लावणारे लोक होते. त्यांनी AC बसवायला सुरुवात केली. आता कदाचित पुण्यात तर एवढा उकाडा असतो म्हणून तुम्हाला वाटेल की त्यांनी AC लावला असेल, पण विचार करा, 2 BHKचा फ्लॅट होता. 2 मुलांसाठी त्यांनी 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 ते 4 शक्तिशाली AC त्यांच्या फ्लॅटमध्ये बसवून घेतले. हॉलमध्ये AC, बेडरूममध्ये AC, किचनमध्ये AC आणि दुसऱ्या बेडरूममध्ये सुद्धा AC. आता सोसायटीतल्या लोकांना प्रश्न पडला होता, अरे ही मुलं तर भाड्याने राहतायत, अजून नोकरीचा पत्ता नाही, एवढा खर्च कसा काय करतायत? पण पुन्हा लोकांनी विचार केला, जाऊ द्या, वडिलांचा पैसा असेल, श्रीमंत असतील. पण AC हे फक्त निमित्त होते. खरी तर गोष्ट अजून पुढे घडणार होती. साधारण महिनाभर उलटला आणि त्या फ्लॅटचे रूपच बदलले. त्या फ्लॅटच्या खिडक्यांना कायमचे पडदे लावलेले असायचे. 1 इंच सुद्धा पडदा कधी बाजूला सरकला नसायचा. दिवसातून रात्र खिडक्या घट्ट बंद. आणि मग रात्रीच्या वेळी जेव्हा अख्खी सोसायटी झोपलेली असायची तेव्हा त्या खिडक्यांमधून एक विचित्र प्रकाश बाहेर येताना दिसायचा. आपल्या घरात दिवे कसे असतात, पांढरे किंवा पिवळसर, पण या फ्लॅटच्या खिडकीतून तो प्रकाश बाहेर यायचा तो अगदी वेगळाच होता. कधी गडद निळा, तर कधी जांभळा, तर कधी लालसर.
रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी हे पाहिले होते. त्यांना वाटायचे की या घरात नक्की काय चाललंय, हे नाचण्याचे दिवे आहेत का, आतमध्ये पार्टी चाललीये का. पण पार्टी असती तर आवाज आला असता, संगीताचा आवाज आला असता, पण इथे मात्र भयंकर शांतता असायची. एसीचा घुं घुं असा आवाज 24 तास सुरू असायचा. त्या विचित्र रंगाचे प्रकाश काय होते कोणाला समजत नव्हते. मुलं बाहेर येत नसायचे, आले तर कोणाशी बोलत नसायचे. आतमध्ये निळ्या जांभळ्या लाईटमध्ये ते काय करत असतील. आता शेवटी संशय वाढत होता आणि या संशयामध्ये भर पडली एका गोष्टीने, ती म्हणजे एक्झॉस्ट फॅनने. अगदी काही दिवसच झाले होते त्यांनी एक मोठा एक्झॉस्ट फॅन बेडरूमला लावला होता. मोठ्या कारखान्यांमध्ये जसा मोठा एक्झॉस्ट फॅन लावला जातो तसा एक्झॉस्ट फॅन त्यांनी हवा बाहेर फेकण्यासाठी लावला होता आणि त्याला एक मोठी नळी सुद्धा त्याला बसवली होती. आता यावरून लोकांचा संशय आता दुपटीने वाढला होता. ते आता बऱ्याच वेळा त्यांच्या फ्लॅटकडून एक विचित्र तीव्र वास यायचा, एखादे औषध फवारल्यासारखा किंवा रसायन जळाल्यासारखा. तो वास असायचा आणि मग त्यांनी तो वास दाबावा म्हणून तो फॅन लावला आहे की काय, आणि इतका मोठा फॅन का लावला आहे याची सुद्धा शंका आता लोकांना यायला लागली होती. पण पुण्यातील संस्कृती अशी आहे की हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये लोक एकमेकांच्या भानगडीत पडत नाहीत आणि कोणी कोणाला विचारत सुद्धा नाहीत. आणि नेमके याच गोष्टीचा फायदा या 2 MBA पदवीधरांनी घेतला होता की काय असा संशय आता लोकांना येत होता. साधारण हा खेळ बरेच महिने चालू होता. वीज बिल, महिन्याला प्रचंड वीज बिल यायचे, ते ऑनलाईन भरले जायचे, भाडे वेळेवर जात होते, घरमालक खुश होता. पण अखेर त्यांची जी घटना उघड येणार होती, ती जी होणार होती, ती संपूर्ण देशाला हादरवून सोडणार होती. आता या फ्लॅटमध्ये काय चालणार, या फ्लॅटमध्ये काय चालले होते, काय उद्योग सुरू होता, ते चित्रविचित्र लाईट कशासाठी सुरू होते, काय प्रकार सुरू होता, याची खबर पोलिसांना कशा पद्धतीने लागली, कोणी तक्रार केली का, तर नाही. याची लिंक लागली एका छोट्या कारवाईमुळे. आता झाले असे, पुण्यामध्ये दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांचे खडकी पथक अंमली पदार्थांविरोधात काम करत होते. शहरातल्या वाढत्या व्यसनाच्या विळख्यामुळे पोलीस सतर्क होते आणि अशातच पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली. आता ती गुप्त माहिती या दोघांच्या बाबतीत नव्हतीच. ती होती एका 21 वर्षाचा मुलगा ज्याचे नाव होते रोहन मेहता. हा काहीतरी संशयास्पद घेऊन फिरतोय. पोलिसांनी सापळा लावला आणि बाणेर भागात त्या प्रकारे त्याची अटक झाली. आता बाणेर आणि हिंजवडी याच्यामध्ये प्रचंड अंतर होते, पण याच्यावरून लिंक लागणार होती आणि त्या फ्लॅटचे धक्कादायक सत्य बाहेर येणार होते. बाणेरमधून रोहनला अटक केली आणि रोहनने 2 नावे घेतली, समर्थ आणि आदित्य. आता समर्थ आणि आदित्य म्हणजे हेच त्या हिंजवडीच्या फ्लॅटमध्ये राहत असणारे 2 तरुण. पोलिसांनी तातडीने फ्लॅटचे लोकेशन मिळवले. पोलिसांच्याही त्या ठिकाणी बाहेरून पाहताना लक्षात आले, खिडक्या बंदी, एसीचा आवाज, विचित्र प्रकाश. पोलिसांना खात्री पटली आतमध्ये काहीतरी काळबेरं शिजते आणि अखेर तो दिवस उजाडला. पोलिसांची टीम तयार झाली, छापा टाकला. वरिष्ठ अधिकारी, हवालदार, फॉरेन्सिक टीम सोबत घेतली गेली. सगळेजण त्या फ्लॅटच्या दरवाजा बाहेर उभे होते. अखेर तो दरवाजा उघडला. पोलीस आत शिरले. हॉल रिकामा, किचनमध्ये फक्त जेवणाचे डबे. पण बेडरूममधून प्रचंड तीव्र वास येत होता. पोलिसांनी बेडरूमच्या दरवाजाला हँडलला हात लावला आणि समोरचे दृश्य पाहून पोलीस अधिकारी जागेवरच थिजले. ती बेडरूम राहिली नव्हती, तर तिचे रूपांतर एका हायटेक जंगलात झाले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. त्या बंद खोलीत जिथे सूर्याचा एकही किरण पोहोचत नव्हता, तिथे चक्क अंमली पदार्थांची शेती डोलत होती. एखाद्या विज्ञानपटाच्या सिनेमातल्या प्रयोगशाळेसारखे ते दृश्य होते. LED दिवे लावले होते, तिथे कुंड्या नव्हत्या, एक पाईपचे मोठे जाळे होते, हाय पॉवरचे LED लाईट्स होते आणि हायड्रोपॉनिक्स पद्धतीने अंमली पदार्थाची शेती तिथे केली जात होती. पोलिसांनी पाहिले, अगदी नियंत्रित हवामानात, अतिशय व्यवस्थित तापमानात सर्व नियंत्रित केले होते, जेणेकरून त्या अंमली पदार्थाच्या झाडाची वाढ वेगाने होईल. एक हायटेक पद्धतीची शेती पहिल्यांदा सापडली होती. तिथे तयार झालेला, वाळलेला, प्रक्रिया केलेल्या गोष्टी सर्व काही एका छताखाली होते. आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नव्हते. जेव्हा या प्रकरणाचा आता हा माल कुठे विकला जात होता याचा तपास जेव्हा पोलिसांनी सुरू केला, तेव्हा उघड झाले अतिशय धक्कादायक सत्य. आता या लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या, त्या विशाल खन्ना हा घाटकोपरचा मुंबईचा M.Tech झालेला इंजिनियर होता. त्याच्याकडून सुद्धा या प्रकारचे हे साहित्य येत होते. हा माल होता हा भूतान, तिथून थायलंडला, थायलंडवरून आसामला आणि आसामवरून मुंबई आणि पुणे अशा पद्धतीने फिरत होता. 3 देश आणि 3 राज्य फिरून हे रॅकेट चालत होते. याचा खरा मास्टर माइंड गोव्यात बसला होता, ज्याचे नाव वरुण देशपांडे. हा सुद्धा उच्च शिक्षित, डार्क वेबवर व्यवहार करायचा.
डार्क वेबवर त्याची सायबर किंग अशी ओळख होती. तिथून तो बाहेरच्या देशातल्या लोकांना हा विकायचा. हे MBA तरुण पिकवायचे आणि वरून विकायचा. डार्क वेबवर विकणारे आणि घेणारे यांची ओळख व्हायची. व्यवहार सगळा बिटकॉइन मार्फत व्हायचा. त्यामुळे कोणाला समजत नव्हते. तब्बल या प्रकरणात 3,45,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. आणि ही घटना आपल्याला शिकवून जाते की गुन्हेगारी आता रस्त्यावर राहिली नाही. ती आता हायटेक झाली आहे. ती आपल्या सोसायटीत, आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये येऊन पोहोचली आहे. तुमच्या शेजारी कोण राहतंय, त्यांच्या फ्लॅटमधून विचित्र आवाज किंवा प्रकाश तर येत नाही ना? सावध रहा, सतर्क रहा, कारण गुन्हेगार आता चेहऱ्यावर मुखवटा लावून नाही तर पदवी घेऊन फिरत आहेत. तर प्रेक्षकांनो, खरं तर ही घडलेली घटना विचार करायला लावणारी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये दिलेली ही माहिती ही मीडिया रिपोर्टनुसार घेतलेली आहे आणि त्यातला घडलेला घटनाक्रम देखील त्याच्यावरूनच घेतलाय. आम्ही समाजातील कोणत्याही घटकाचा अपमान करण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात बनवलेला नाहीये. पण विचार करा, उच्च शिक्षण घेऊन जेव्हा तरुण पिढी अशा चुकीच्या मार्गाला लागते तेव्हा ते केवळ त्याच्या कुटुंबासाठीच नाही तर पूर्ण समाजासाठी घातक ठरू शकतं. MBA, M.Tech सारख्या पदव्या घेऊन जर अशी हायटेक गुन्हेगारी आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये शिजत असेल तर आपण किती सुरक्षित आहोत, हा प्रश्न आज प्रत्येकाला सतावत आहे. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय, तुमच्या सोसायटीत किंवा परिसरात अशा काही संशयास्पद तुम्ही कधी पाहिले का? सुशिक्षित तरुणांचा अशा गुन्हेगारीकडे वळणं, याला तुम्ही कोणाला जबाबदार मानता? बेरोजगारी की झटपट श्रीमंत होण्याची हाव? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमची एक प्रतिक्रिया समाजात जागरूकता निर्माण करू शकते. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवून सतर्क करणं ही तुमची जबाबदारी हे समजा. अशाच खऱ्या आणि धक्कादायक क्राईम फाईल्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.